तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये। आता तुम्ही पाहिलंच असेल की आपली ना पेरणी झाली होती आणि त्यातलं ना एक शेत खालीच होतं आणि त्या शेतात ना भाऊ आपल्याला मिरची लावणं होती। आता मिरचीचं रोप तर बोलून घेतलं, पण आपलं ठिबक आहे ना पांगवायचं बाकी होतं आणि ते काम आहे ना भाऊ आज करणं होतं। मम्मी मी चाललो होतो शेतात आणि शेतात जाताना नाही ना आम्हाला साप दिसला। कोणातरी हा साप मारला आणि वरून रस्त्याच्या मधात आणून टाकला। काय बोलावं आता। शेतात आल्या ना पहिले तर आपली सोयाबीन उगली का नाही पाहून घेतली। पेरून 5 दिवस झाले होते आणि कुठं मोठे ना कोंब दिसत होती। आता आपल्या कालच्या नाळ्या पांगवायच्या राहिल्या होत्या त्या पांगून घेतल्या आणि त्यानंतर आहे ना छड्या जोडून घेतल्या। आता तुम्हाला तर माहितच आहे, थोडं काही काम केलं की आपल्याला लगेच भूक लागती। एवढं भारी वातावरण आणि त्यात आपला फेवरेट ठेचान भाकर। मग काय मस्त जेवण करून घेतलं आणि परत कामाला लागलो। आता नळ्या पांगवता आहे ना भाऊ परत साप दिसला, पण हा साप आहे ना कशाना तरी खायला होता आणि त्याचंही ना तोंड फक्त बाकी राहिलं होतं। नळ्या पांगून झाल्यावर आहे ना छड्याले बोक्षी पाडाव म्हणलं तर कशाचं भाऊ, एवढ्या जोरात पाऊस सुरू झाला ना। मग काय भाऊ, तुमचा भाऊ पण जरा पाण्यात वल्ला झाला। पाणी जरा जास्त पडला होता म्हणून हाही ते काम स्टॉप केलं आणि लगेच घराकडे निघालो। चला भाऊ, आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये। तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून।